श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये मकर राशीला कर्मयोगी रास म्हटले जाते. शून्यातून स्वतःचे साम्राज्य उभे करण्याची ताकद या राशीच्या जातकामध्ये असते. पण गेल्या काही काळापासून तुम्ही अनुभवत असाल की कठोर परिश्रम करूनही अपेक्षित फळ मिळत नाहीये किंवा प्रत्येक कामात काही ना काही अडचणी येत आहेत. जर तुमच्यासोबतही असं घडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठ्या आशेचा किरण ठरणार आहे. आकाशमंडळात ग्रहांची एक अशी अद्भुत आणि ऐतिहासिक चाल निर्माण झाली आहे जी मकर राशीच्या लोकांच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवीन कलाटणी देणार आहे. जर तुमची रास मकर असेल किंवा तुमचे नक्षत्र उत्तराषाढा, श्रवण किंवा धनिष्ठ असेल तर आगामी काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. काही मोठे ग्रह तुमच्यासाठी यशाचे मार्ग मोकळे करत आहेत, तर काही ग्रह तुम्हाला सावध करण्याचा इशारा देत आहेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण केवळ ग्रहांचा प्रभाव पाहणार नाही तर तुमच्या आयुष्यातील करिअर, पैसा, नातेसंबंध आणि आरोग्याशी संबंधित 10 अशा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्या कदाचित तुमचे नशीब बदलू शकतात. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. चला सविस्तरपणे समजून घेऊया. मित्रांनो, ज्योतिषशास्त्राचा मुख्य आधार म्हणजे ग्रहांचे गोचर म्हणजे भ्रमण. सध्या मकर राशीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अत्यंत रंजक आणि शक्तिशाली बनली आहे. चला एकामागून एक ग्रहांचे विश्लेषण करूया. सगळ्यात आधी बोलूया मकर राशीचा स्वामी म्हणजेच न्यायदेवता आणि कर्मफलदाता शनिदेवाबद्दल. शनिदेव सध्या तुमच्या पराक्रम स्थानात 3ऱ्या भावात विराजमान आहेत. ज्योतिषशास्त्रात 3ऱ्या भावातील शनी अत्यंत शुभ मानला जातो. हा शनी तुम्हाला आळस झटकून निरंतर पुढे जाण्याची प्रचंड प्रेरणा देणार आहे. जर तुम्ही गेल्या काही दिवसापासून निराश असाल तर आता तुमच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही घेतलेले कष्ट वाया जाणार नाहीत. हा शनी तुम्हाला तुमच्या कष्टाचे 100% फळ देण्यासाठी कटिबद्ध आहे. दुसरा मोठा बदल म्हणजे ऊर्जा आणि भूमीचा कारक असलेला मंगळ ग्रह तुमच्या चतुर्थ भावात म्हणजे सुख आणि मालमत्तेच्या स्थानात स्थित आहे. यामुळे तुमच्या भौतिक सुखामध्ये प्रचंड वाढ होणार आहे. जर तुमचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असेल किंवा गाडी घ्यायची असेल किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ आहे. रखडलेली जमिनीची कामे मार्गी लागतील. आता बोलूया एक अत्यंत बुद्धिवंत योगाबद्दल. तुमच्या पंचम भावात बुद्धी आणि संततेचे स्थान सूर्य आणि बुध एकत्र येऊन बुधाती योग निर्माण करत आहेत. हा योग मकर राशीच्या जातकांच्या बुद्धिमत्तेला प्रचंड धार देईल. तुमच्या डोक्यात नवीन आणि कल्पक कल्पना येतील. समाजात किंवा तुमच्या क्षेत्रात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. तुमच्यातील सुप्त गुणांना आता जगासमोर येण्याची संधी मिळेल. या संपूर्ण ग्रहांच्या खेळात केतू ग्रहाची भूमिका खूप वेगळी आहे. केतू तुम्हाला एक अद्भुत शक्ती देणार आहे ज्याला आपण अंतर्प्रेरणा किंवा सिक्स्थ सेन्स म्हणतो. तुमच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे किंवा कोणती व्यक्ती चांगली आहे आणि कोणती वाईट याचा अपूर्व आभास तुम्हाला आधीच होईल. पण नाण्याची दुसरी बाजू अशी की केतू तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी, विशेषतः पोटाचे विकार किंवा मानसिक तणावाविषयी सावध राहण्याचा कडक इशाराही देत आहे. मित्रांनो, ग्रहांची स्थिती कितीही चांगली असली तरी जोपर्यंत आपले कर्म आणि आपले वर्तन योग्य नसते तोपर्यंत आपल्याला पूर्ण लाभ मिळत नाही. म्हणूनच ज्योतिष विश्लेषणातून समोर आलेल्या या 10 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून ठेवल्या पाहिजेत. तुमच्या करिअरमध्ये जे अडथळे येत होते ते आता दूर होणार आहेत. नोकरीत नवीन आणि मोठ्या संधी मिळतील. जर तुम्ही व्यवसायात असाल तर नवीन डील किंवा भागीदारी होऊ शकते. हा काळ प्रगतीचा आहे, त्यामुळे आळस करू नका. तुमच्या वागण्यात किंवा कार्यक्षमतेत वेगळाच परिपक्वपणा येईल. तुमचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होईल की 4 लोकांमध्ये तुमचे मत आदराने ऐकले जाईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचा सन्मान वाढेल. पैसा तर येणार आहे, पण इथे तुम्हाला एक मोठी चेतावणी आहे. या काळात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. खास करून पैशाच्या व्यवहारात किंवा कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीत काही करू नका. कागदपत्रे नीट वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. मकर राशीच्या लोकांची एक सवय असते की ते आनंदाच्या भरात आपल्या योजना सगळ्यांना सांगून टाकतात. पण या काळात तुमची कमाई किती आहे आणि तुमच्या भविष्यातील योजना काय आहेत हे अगदी जवळच्या मित्रालाही सांगू नका. कामाचा गवगवा करण्यापेक्षा शांततेत पूर्ण करण्यावर भर द्या. जसजसे तुम्हाला यश मिळत जाईल तसतसे तुमचे पाय जमिनीवर असणे आवश्यक आहे. मनात अहंकार येऊ देऊ नका. विशेषतः कोणत्याही गरीब, असहाय्य किंवा गरजू व्यक्तीचा अपमान करू नका. ज्योतिषशास्त्रानुसार गरिबांना सतावल्यास शनीचा कोप होतो आणि तुमचे चांगले भाग्य हे उलटून जाते. कधीकधी आपण रस्त्यावरून जाताना भाजीवाले, रिक्षा चालक किंवा लहान कामगारांशी 2-5 रुपयावर मोठ्याने वाद घालतो. असे क्षुल्लक वाद तुमच्या व्यक्तिमत्वाला लहान दाखवतात. तुमचा दर्जा ओळखा, छोट्या गोष्टी सोडून द्यायला शिका आणि आपला स्वाभिमान जपून वागा. पहिलं सुख निरोगी काय हे विसरून चालणार नाही. कामाच्या नादात जेवणाच्या वेळा टाळू नका. केतूच्या प्रभावामुळे पोटाचे आजार उद्भवू शकतात, त्यामुळे बाहेरचे तेलकट खाणे टाळा आणि शरीराला पुरेशी विश्रांती द्या. तुमच्या घरात सुख शांती नांदण्यासाठी नियमितपणे मंदिरात जा. घरातील मोठ्यांचा, विशेषतः आईवडिलांचा आदर करा आणि त्यांची सेवा करा. ज्योतिषशास्त्रानुसार आईवडिलांच्या आशीर्वादाने अनेक ग्रहांचे दोष आपोआप नष्ट होतात. काही वेळा परिस्थिती अचानक बदलल्यामुळे तुमचा आत्मविश्वास डगमगू शकतो, मनात संशय निर्माण होऊ शकतो. अशा वेळी स्वतःला सांगा की तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता. तुमचा आत्मविश्वास तुमची सर्वात मोठी ताकद आहे. या सर्व ग्रहांचे शुभफळ मिळवण्यासाठी दररोज भगवान गणेश आणि भगवान शिव यांची उपासना करा. विनाकारण येणाऱ्या अडथळे दूर करण्यासाठी रोज किंवा दर गुरुवारी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करणे तुमच्यासाठी अत्यंत संजीवनी ठरेल.
मित्रांनो, मकर राशीतील नक्षत्रांचा विचार केला तर उत्तराषाढ नक्षत्रांच्या लोकांसाठी हा काळ समाजात मानसन्मान आणि मोठे पद मिळवून देणार आहे. श्रवण नक्षत्राच्या जातकांना आर्थिक स्थैर्य आणि नोकरीत मोठे यश मिळेल. धनिष्ठ नक्षत्रांच्या जातकांसाठी नवीन वाहन किंवा वास्तूचे योग प्रबळ आहे. थोडक्यात सांगायचे तर मकर राशीसाठी हा काळ नशीब बदलणारा आहे. फक्त तुम्हाला योग्य दिशेने प्रयत्न करायचे आहे. तर मित्रांनो, हा होता मकर राशीचा संपूर्ण आणि सविस्तर ज्योतिषीय लेखाजोखा. मला पूर्ण विश्वास आहे की या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुमची रास मकर असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा हर हर महादेव नक्की लिहा, जेणेकरून देवाची कृपा तुमच्यावर राहील. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारातील मकर राशीच्या लोकांशी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सकारात्मक राहा, आनंदी राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.